नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, हाऊ डू यू कन्झर्व दी बायोडायव्हर्सिटी? तुम्ही बायोडायव्हर्सिटी कशा प्रकारे कन्झर्व करू शकता? नाउ ट्राय टू अंडरस्टँड. प्रोटेक्टिंग द रेअर स्पेशीज ऑफ ऑर्गॅनिझम. पहिला पॉइंट काय की तुम्ही हे ज्या तुमच्या रेअर स्पेशीज आहेत, ज्या एक्सटिंक्ट होऊ शकतात, ज्या एन्व्हायरमेंट पोल्युशनमुळे डेंजरमध्ये आहेत, त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे. सेकंड, एस्टॅब्लिशिंग द नॅशनल पार्क. आता बघा, प्रोटेक्शनचा प्रश्न आला, मग प्रोटेक्ट नॉर्मली तर नाही होणार, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? नॅशनल पार्क्स अँड सँक्चुरीज वी हॅव टू एस्टॅब्लिश. थर्ड, डिक्लेअरिंग सम रिजन ऍज अ बायो रिझर्व. बघा याचा अर्थ काय असतो पाहणं, काही रिझर्वला तुम्हाला बायो रिझर्व म्हणजेच काय, अशी काही जागा तुम्हाला सांगायची आहे किंवा अशी जागा ठेवायची आहे जिला आपण काय म्हणणार, वी विल कॉल्ड एज व्हॉट, बायो रिझर्व. आपण त्याला बायो रिझर्व म्हणू. आणि हे जे बायो रिझर्व आहे, हे बायो रिझर्व ज्या ठिकाणी खूप सारे रेस्ट्रिक्शन असतात, म्हणजे काय, इकडे कोणी अतिक्रमण करू शकत नाही, इकडे घरं बांधू शकत नाही, इकडे इंडस्ट्री उभ्या राहू शकत नाही. त्यामुळे काय होईल, तिकडची जी बायोडायव्हर्सिटी आहे त्या बायोडायव्हर्सिटीला हेल्प होईल कन्झर्व करण्यासाठी. प्रोजेक्ट्स फॉर द कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज म्हणजेच काय, आता काही असे स्पेशल स्पेशीज आहेत ज्यांचं कन्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. मग अशा स्पेशीजला कन्झर्व करण्यासाठी सुद्धा काय महत्वाचं आहे, महत्वाचं आहे की तुम्ही काय करू शकता, वेगवेगळे प्रोजेक्ट. आता प्रोजेक्ट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं असेल ना, मराठीमध्ये त्याला म्हणतो व्याघ्र प्रकल्प. ओके, टायगर्स, लायन. सो यांच्या स्पेशीसला सेव्ह करण्यासाठी आपल्याकडे स्पेशल प्रोजेक्ट्स काही असले पाहिजे. नेक्स्ट, कन्झर्विंग ऑल द प्लांट्स अँड दी अॅनिमल्स. आपल्याकडे जे काही प्लांट्स आहेत, जे काही अॅनिमल्स आहेत, त्यांना कन्झर्व करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ऑब्झर्विंग द रूल्स. आता जे काही रूल्स बघा, वरती आपण रूल्स बघितले होते, लॉज बघितले होते आपण. ठीक आहे, गव्हर्नमेंट सांगितलं ना, अॅनिमल वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, हे सगळे ऍक्ट जे आहेत, हे सगळे ऍक्ट, हे सगळे लॉज किंवा रूल्स. म्हणजे आपण जर कुठे जातोय नॅशनल पार्क मध्ये किंवा सँक्चुरीज मध्ये किंवा कुठेही, तेव्हा काही रूल्स दिलेले असतात. आणि हे रूल्स जे आहेत, हे रूल्स काय झाले पाहिजेत, हे रूल्स फॉलो केले पाहिजेत, ऑब्झर्व झाले पाहिजेत. मेंटेनिंग द रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज, हे पण खूप महत्वाचं आहे. बघा, आता एलिमेंट जर तुम्हाला प्लांट्स वगैरे कन्झर्व करायचे असतील तर तुम्हाला काय केलं पाहिजे, ट्रॅडिशनल नॉलेज असलं पाहिजे तुमच्याकडे. आता याचं एक एक्झाम्पल तुम्हाला देतो बघा, का असं म्हणतात ते. समजा एक असं एक काहीतरी वेगळ्या वेगळ्या विचित्र प्रकारचं असं काहीतरी प्लांट आहे, एक्स नाव आहे, याचं नाव एक्स आहे. याचा गुण असा आहे की हा खोकला सर्दी बरा करतो, अजून असे त्याचे 2-3 फायदे आहेत. आता बघा, हे तुमचं काय झालं, नॉलेज. हे 2020 मध्ये तुम्हाला माहिती आहे. आता समजा काही वर्षानंतर 2060 मध्ये तुम्हाला असं बघा, खूप साऱ्या बायोडायव्हर्सिटी नष्ट झाली आहे, तरी तुम्हाला असंच एक सेम प्रकारचं प्लांट मिळालं. पण आता तुम्हाला याची माहिती आहे का, तर नाही. जर तुम्ही इकडे ही ट्रॅडिशनल माहिती सेव्ह केली असेल, माहिती असेल, तर तुम्हाला कळेल की अरे नाही, हे तर आधीपासून आहे, मग याचे फायदे तुम्हाला लगेच कळू शकतात. म्हणजेच आपल्याला या ट्रॅडिशनल माहितीचा रेकॉर्ड ठेवणं खूप गरजेचं आहे. सो दिस इज युअर 7 ways through which you can conserve the biodiversity. So are you clear with this? Biodiversity conserve करण्याच्या मेथड्स कळाल्या आहेत का सगळ्यांना? Please tell me fast, yes or no. Put in the chat box, yes or no. So here there are some organizations. बघा, हे काम फक्त गव्हर्नमेंट करणार असं नाहीये. आपल्याकडे बऱ्याचदा असं असतं की गव्हर्नमेंटने काम केलं पाहिजे, मी का करू, मी एकट्याने केलं तर काय होणार आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट as well as along with the government, what I can say, public, it means what, people involvement is very very important. बच्चो, जेव्हा कोणत्या गोष्टीमध्ये पीपलचं इन्व्हॉल्वमेंट होतं तेव्हा काय होतं, ती गोष्ट खूप सक्सेसफुल होते. म्हणून आपल्याकडे काही असे एक्साइटेड लोक आहेत की जे रिस्पॉन्सिबल आहेत, ज्यांना असं वाटतं की
एन्व्हायरमेंट कडे आपली पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते असे लोक मिळून काय करतात, ग्रुप बनवतात आणि त्या छोट्या ग्रुपचं पुढे मोठे मोठे ग्रुप बनवून काय बनतात, ऑर्गनायझेशन्स बनतात. त्याच्यामध्ये 2 ऑर्गनायझेशन्स आहेत दिले तिकडे. एक आहे व्हॉलंटरी. बघा व्हॉलंटरीचा अर्थ काय आहे, हे काही कंपनी नाहीये किंवा हे गव्हर्नमेंटचं कोणी असं संस्था नाहीये, तरी व्हॉलंटरी म्हणजे स्वतःच्या इच्छेने असे आलेली लोक आहेत ज्यांनी हे ऑर्गनायझेशन बनवले आणि त्यांनी काय केलंय, या एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन मध्ये हेल्प केलेली आहे. ते मदत करतात, ते कन्झर्व करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतात. तसं आपल्याकडे काही ऑर्गनायझेशन आहेत जे व्हॉलंटरी आहेत, तर काही इंटरनॅशनल आहेत. म्हणजे काय, जे इंटरनॅशनल लेवलला असतात, जिकडे सगळ्या कंट्रीज मधून असे लोक एकत्र येतात. तो फक्त तुम्हाला इकडे 1-2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी मुंबई असेल, नंतर चिपको सेंटर तेहारी गरवाल, तो असे काही ऑर्गनायझेशन्स आहेत. तुम्ही याचे नावं लक्षात ठेवू शकता. ओके, नेक्स्ट. नाव द नेक्स्ट पॉइंट कम्स इज, तुम्हाला बघा याच्यामध्ये एक प्रश्न येऊ शकतो की व्हॉट इज युअर रोल, की तुम्ही असं म्हणताय एन्व्हायरमेंट सेव्ह केलं पाहिजे वगैरे वगैरे. व्हॉट इज युअर रोल? आता युअर रोल म्हटल्यानंतर आपण नॉर्मली उत्तर लिहू शकतो, लगेच लिहितो बाहेर जायच्या आधी लाईट बंद केली पाहिजे, कचरा फेकला पाहिजे नीट. पण असं उत्तर न लिहिता आपल्याला काही पॉइंट्स माहिती पाहिजेत. बरं, त्यांनी ते नीट छान प्रकारे एक चार्ट मध्ये लिहून दिलं बाळांनो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट. नीट समजून घ्या चार्ट, आपण डिस्कस करूया. पहिलं काय म्हणतात ते, माय रोल इन द एन्व्हायरमेंट. फर्स्ट पॉइंट, I can contribute through control. I can contribute through production, awareness, prevention, and preservation and conservation. Now try to understand. त्याच्यामध्ये काय काय ते बघा. तुम्ही काय करू शकता, कंट्रोल करू शकता. म्हणजे काय, प्रिव्हेंटिंग द हार्म. म्हणजे जर एखाद्या एन्व्हायरमेंटवर कुठली गोष्ट हार्मफुल असेल, म्हणजे तुम्ही जर जंगल तोड करताय, डिफॉरेस्टेशन करताय किंवा इंडस्ट्रीज तुमच्याकडे खूप आहेत, तर अशा काही हार्मफुल गोष्टी असतील तर त्यांचं प्रिव्हेन्शन केलं पाहिजे, त्या होण्यापासून वाचवल्या पाहिजेत किंवा थांबवल्या पाहिजेत. स्टॉपिंग द हार्मफुल ऍक्टिव्हिटीज. ज्या काही हार्मफुल ऍक्टिव्हिटीज आहेत, जसं की तुम्हाला आता मी एक्झाम्पल दिलं, तर त्या कंट्रोल केल्या पाहिजेत. चेंजिंग द माइंडसेट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की लोकांचा माइंडसेट बदलला पाहिजे. बघा आपण नेहमी काय करतो, आपण गव्हर्नमेंट जागा पब्लिक प्लेसला आपण असं समजतो की फुकट आहे. समजा जर आपण बघितलं की आपण रस्त्याने चाललोय आणि इकडे एक नळ चालू आहे, तर बऱ्याचदा आपण निघून जातो. आपला नळ थोडी आहे, हा गव्हर्नमेंटचा आहे. म्हणजे काय, आपला माइंडसेट खूप वेगळा आहे. आपण बसमधून ट्रॅव्हल करतोय, काय करतो आपण बसमधून ट्रॅव्हल करताना, इझिली आपण इथून कचरा फेकून देतो. बिस्किट खाल्लं फेकून दिलं, चॉकलेट खाल्लं फेकून दिलं, कधी कधी आपण सीटच्या खालीच फेकून देतो आतमध्येच. म्हणजे हेच आपण घरामध्ये करतो का असं, की बिस्किट खाल्लं आणि घरात टाकून दिला, आई चांगली फटके देईल. म्हणजेच काय, आपला माइंडसेट वेगळा आहे. आपण घर समजतो, पण आपण पब्लिक प्लेसला घर समजत नाही. आणि आपण तिकडे या गोष्टी कंट्रोलमध्ये आणू शकतो, की जेणेकरून तुम्ही छोटंसं कंट्रीब्युशन देणार. कशासाठी, कंझर्वेशनसाठी. प्रोडक्शन. आता प्रोडक्शन में क्या होता है, सो प्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, रिवायवल ऑफ हार्म फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. रिवायवल म्हणजे तुम्ही असे काही हार्मफुल फॅक्टर्स जे आहेत त्यांच्यावरती सोल्युशन शोधू शकता, त्यांना रिवाइव्ह करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा आणण्यासाठी, ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीत आणण्यासाठी तुम्ही त्यांना रिवायवल करू शकता. नेक्स्ट, अटेम्प्टिंग द इनोव्हेशन. त्यासाठी इनोव्हेशन खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, की ज्या गोष्टीमुळे हार्मफुल गोष्टी आहेत त्या होऊ नये यासाठी काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे. आता बघा याच्यामध्ये खूप गोष्टी येतात, की नवीन नवीन मशीन्स वगैरे डेव्हलप केल्या जातात, की ज्या काय करतात, किंवा असे काही मशीन्स डिझाईन केले जातात, इनोव्हेशन केलं जातं, जेणेकरून काय होईल, आपण हे एन्व्हायरमेंट संबंधित जे पण काही डेंजर्स आहेत, हार्मफुल इफेक्ट्स आहेत ते रोखू शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट इज दिस अवेअरनेस. याची खूप गरज आहे. लोकांना माहिती दिली पाहिजे आणि माहितीपेक्षा जास्त आपण त्याला काय म्हणतो बाळांनो, अवेअर म्हणजे काय, त्यांना ज्ञात केलं पाहिजे. बाळांनो ज्ञात केलं म्हणजे काय, त्यांना माहिती पाहिजे की तुमचं हे जे काही एन्व्हायरमेंट आहे हे तुमच्या आजोबांनी किंवा तुमच्या पणजोबांनी तुम्हाला नाही दिलंय, तर ही आपल्याला मिळालेली एक संपत्ती आहे आणि ती संपत्ती आपल्याला कन्झर्व करायची आहे.
वी हॅव टू सेव्ह दॅट. आर यू गेटिंग? म्हणून एज्युकेशन, गायडन्स, अवेअरनेस, इमिटेशन, ऑर्गनायझेशन आणि पार्टिसिपेशन हे सगळं महत्वाचं आहे. काय करण्यासाठी? अवेअरनेस. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पार्ट घेऊ शकता ना. तुम्ही आज काही जे काही चॅप्टर मध्ये शिकता ते तुम्ही अवेअरनेस करू शकता. म्हणजे तुम्ही एज्युकेशन घेऊन अवेअर करू शकता. तुम्ही याचं गायडन्स लोकांना, इतरांना देऊ शकता. अवेअरनेस स्प्रेड करू शकता. इमिटेशन म्हणजे लोकांना ते काम करण्यासाठी तुम्ही त्यांना समजावू शकता. ऑर्गनायझेशन मध्ये पार्टिसिपेट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा रोल एन्व्हायरमेंट कन्झर्व मध्ये करू शकता. नेक्स्ट, प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन म्हणजे काय? ती गोष्ट होण्याआधीच काहीतरी आपण मेजर घेतो. त्यामध्ये काय येतं? प्रिव्हेंटिंग द पॉसिबल हार्म्स. म्हणजे तुमच्याकडे जे काही असे काही गोष्टी आहेत ज्या नेचरला किंवा एन्व्हायरमेंटला हार्म पोहोचवू शकतात, त्या प्रिव्हेंट करू शकता. डिझायनिंग द न्यू प्लान्स. तुम्ही न्यू प्लान्स डिझाईन करू शकता. की समजा तुम्ही म्हटलं की इकडे एक बिल्डिंग आहे, इकडे एक बिल्डिंग आहे, तर ही सिटी आहे. तर सिटीच्या भोवती इकडे थोडं डिस्टन्सवर इकडे काय आहे, आपण एक बायो रिझर्व ठेवू शकतो. इकडे आपण एक लेक बनवू शकतो, इकडे गार्डन बनवू शकतो, की जेणेकरून थोडंसं बायोडायव्हर्सिटी कन्झर्व केली जाऊ शकेल. मग असे नवीन नवीन प्लॅन बनवू शकता. फॅक्टर्स हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. तो ह्या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट करू शकता. लक्षात घ्या. आता इकडे काय म्हटलं बघा, इथे नीट समजून घ्या गोष्ट. मी तुला दुसरं उदाहरण दिले इकडे. डिझायनिंग अ न्यू प्लान. जर तुम्ही असे प्लान बनवत असाल तर ठीक आहे, पण तुम्ही जर असे प्लान बनवताय की इकडे जंगल आहे, हे तोडायचं आपण आणि इकडे बिल्डिंग बनवायची, तो असे प्लान प्रिव्हेंट केले पाहिजेत. म्हणजे असे प्लान होण्याआधीच त्यांना रोखलं पाहिजे. नेक्स्ट, प्रिझर्वेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रिझर्वेशन? प्रिझर्वेशनचा अर्थ काय असतो? सेव्ह करणंच, कन्झर्व करणंच असतो. प्रिझर्विंग व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर. बघा काय म्हटलंय, जे पण उरलंय ते प्रिझर्व करा. ओके. रेमेडीज टू प्रिव्हेंट द फ्युचर लॉस. रेमेडीज म्हणजे काय बाळांनो? उपाय. काहीतरी उपाय केले पाहिजे, सोल्युशन केले पाहिजे. कशासाठी? फ्युचर लॉस रोखण्यासाठी. म्हणजे जो काही भविष्यात होणारा लॉस आहे तो रोखण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे? काहीतरी रेमेडीज केले पाहिजे, सोल्युशन केले पाहिजे, उपाय केले पाहिजे. प्रिझर्विंग अननोन रिजन्स. जे असे काही अननोन रिजन्स आहेत ज्याच्यावरती काही प्रोग्रेस नाहीये किंवा जिकडे अजूनपर्यंत बिल्डिंग नाहीये, इंडस्ट्री नाहीये, अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता? प्रिझर्वेशन करू शकता. आणि द लास्ट इज कन्झर्वेशन. कन्झर्वेशन अवेलेबल रिसोर्स. जे काही तुमच्याकडे आता सध्याकडे अवेलेबल आहे हे तुम्ही कन्झर्व केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. So this is your role. You can contribute in environmental conservation. So see, what is the next topic that we have is classification of threatened species. बघा threatened चा अर्थ काय असतो बाळांनो? Threatened, it means what? The species which are in danger.